दादा आपलं वाद्य प्रदर्शन भरवले काय काय आहे त्यात? दाखव रे जरा. या दाखवतो. हे बघा, साऊथ इंडियापासून आपण चालू करूया. चेंडा आहे, मोडा आहे, थविल आहे. थविल हा सगळ्या मंगल कार्यात वापरला जाणारा वाद्य आहे. मृदंगम आहे. भरतनाट्यम मध्ये तुम्ही मृदंगम बघितला असेल. त्यानंतर फोटो आहे, उर्मी आहे, इडक्का आहे. ह्या वाद्याबद्दल मी तुम्हाला ऐकवतो. ह्या वाद्यावर मी एक ट्यून वाजवतो. ती कुठल्या साऊथच्या स्टारच्या मूवी मध्ये आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये गेस करून सांगा. हे मला गेस करून सांगा. त्याच्यानंतर हे तुम्ही वाद्य बऱ्याच वेळेला ऐकलं असेल पण तुम्हाला माहिती नसणार. ऐका. हे आहे उर्मी. हे झालं साऊथ. त्यानंतर पंबाई इसा आहे. पुन्हा चंदा आहे आपल्याकडे. इकडे आहे. त्यानंतर हा पूर्ण सेक्शन आपल्याकडं साईड रिदम आणि परकशन्सचा आहे. चिमटा आहे, चाप आहे, घंटा आहे, खुळखुळा आहे, मादल आहे. मादल तुम्हाला मी ऐकवतो. हे तुम्ही ऐका आणि मला गेस करून सांगा कशात वापरलंय. हे ऐकून मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर एक मी तुम्हाला ऐकवेन एकतारी. हे सुद्धा सगळीकडे भारतात वापरलं जातं. त्याच्यानंतर हे मी ट्यून वाजवतो ती कुठल्या साऊथ मधल्या फेमस गाण्याची आहे ते ऐकून सांगा. ही मला गेस करून सांगा. त्याच्यानंतर इकडे बघू शकाल बिहुडोल आहे, याकभेर आहे. हे स्पेशली श्रीलंकेमधलं वाद्य आहे याकभेर. तिथल्या एका लोकनृत्यामध्ये वापरलं जाणारं वाद्य आहे. त्याच्यानंतर ढोलक आहे, डांबळ्या डुमलाई आहे आणि महाराष्ट्राची फेमस ढोलकी. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल खोळ आहे, परई आहे, हलगी आहे. हे सगळे एकाच फॅमिलीतली वाद्य जरी असतील तरी परई ही साऊथमध्ये वापरली जाते, हलगी महाराष्ट्रात वापरली जाते. त्याचबरोबर फायबर हलगी सोलापूरमध्ये वापरली जाते. शाहिरी डफ आहे, हुमका आहे. त्याच्यानंतर 3 वेगवेगळ्या प्रकारचे ताशे आहेत. हा तुलुनाडूमध्ये वापरला जाणारा, भारतातल्या तुलुनाडूमध्ये वापरला जाणारा ताशा आहे. हा आपला महाराष्ट्रीयन पुणेरी ताशा. त्याच्यानंतर कोकणात वापरलं जाणारं घुमट वाद्य, गंजिरा, दिमडी, उडुक्कई हे सगळे एकाच प्रकारातली वाद्य आहेत. छिंद साऊथचा आहे, डवर ज्योतिबासाठी वापरला जातो, दड्ड पंजाबसाठी वापरलं जातं, डमरू आणि त्याच्यानंतर उडुक्कई पुन्हा साऊथचा आहे. चंडा त्याच्यासोबतच आपल्याला ही एका प्रकारची वाद्य बघायला मिळतात. एकाच फॅमिलीतली वाद्य आहेत. हे आहे आपला महाराष्ट्राचा चौंडक. तुम्हाला मी हे ऐकवतो, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. हे चौंडक. त्यानंतर ताशा, टिमकी, सनई चौघडा, संबळ, खालूची टिमकी, खालूबाजा, कच्छी ढोल, तूर ढोल, पंजाबी ढोल हे सगळे ढोलाचे प्रकार आहेत. धनगरी ढोल, थाप ढोल, मुरासू, थमरू ही अशी आपल्याकडे सगळ्या प्रकारची भारतातल्या सगळ्या प्रांतात वाजवली जाणारी वाद्य आहेत. हे प्रदर्शन शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथे उपस्थित केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी याचा अनुभव घ्या. आणि मध्ये आपली जी महाराष्ट्राची लाडकी वाद्य आहेत, हार्मोनियम, पखवाज आणि तबला. सगळ्यांनी 2च दिवस आहे त्यामुळं आस्वाद घ्या. 7 आणि 8 मे. धन्यवाद.